दादा, मी सांगितलं ते सगळं सामान आलंय? हो मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं सामान आणले. छान, थँक्यू. कमळी, निंगी, आज तुम्ही तुमच्या गावाकडच्या गमती सांगत होतात ना, मला माझं सगळं लहानपणच आठवलं बघ. तुमच्या दोघींमुळे आजची दिवाळी कायम लक्षात राहील. म्हणून मी तुमच्यासाठी एक गिफ्ट आणलंय. म्हणजे आणि एक गिफ्ट? आजी, याची काय गरज आहे? अगं गरज तर नव्हती, पण काय निदान बघून तरी घे. चल 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 तू चल. या इकडे. हे बघा. आजी, हे काय? काय निसतंय? तुम्ही गावी असताना दरवर्षी दिवाळीत घरी किल्ला बनवायचा. मग यंदाच्या दिवाळीला इथे बनवायचा किल्ला. हे सुद्धा तुमचंच घर आहे ना? खरं किल्ला करायचा? अगं मग हे कशासाठी आणलंय सामान? चला चला, लागा तयारीला. कमळे, आता असला भारी किल्ला तयार करूया की नाही, सगळे बघतच राहिली पाहिजे. वय ग, आधी कुठला किल्ला करायचा आहे ते ठरवूया. आणि हा, चिखलात तू हात घालायचं नाही, ते माझं काम आहे, मीच करणार बघ. आणि पायऱ्याला किती दगड, वर किती दगड लागणार हे बघून घेतो. चालते. मी पण आहे तुमच्या मदतीला. मला काय कमी समजू नका. लहानपणी मी सुद्धा किल्ला बनवलाय. हा, आलेच मी. आजी, या की मग तुम्ही बी काम करा. ए, त्यासनी काय कामाला लावतेस काय? खुळे आहेस काय तू? चल, हे बघ महाराज. कसे झाले झेंडे? एक नंबर बघा. आता महाराज. जय भवानी. जय भवानी. अगं तुम्हाला माहितीये, लहानपणी आम्ही किल्ला तयार करून झाला ना की त्याच्या भोवती खूप अशा पणत्या लावायचो. संध्याकाळी ते इतकं सुंदर दिसायचं ना. आणि मग सगळ्यांनी मिळून शुभं करोती म्हणायचं. आजी, काय तुम्ही बी? आपल्याला कोणी अडवलंय? आपण बी करूया की. आजी, आता मी आणि कमळी या किल्ल्याच्या भोवतीनं असल्या पणत्या लावतो की नाही की सगळी सजावट बघतच बसतील. चालतंय की. वा, सुंदर, मस्त दिसतंय. छान. वाह, क्या बात है. काय कसा झालाय आमचा राजगड? अप्रतिम. या दोघींमुळे ना यंदाची दिवाळी खरी दिवाळी झाल्यासारखं वाटतंय. बरं, मला सांगला कमळी, निंगी, तुम्ही नेमकं काय काय करता? ऑलराऊंडर ना? मी जरा फोटो काढतो. अरे हो, काढ काढ. ते दोघींबरोबर काढ. आजी, अहो शुभं करोती राहिली की. अगं चला ना, म्हणूया ना. चला चला चला. तू पण म्हण रे. हो. हा. शुभं करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते. दीपक ज्योती नमोस्तुते. तेच ते. कंटिन्यू. दिव्या दिव्या दीपत्कार, कानी कुंडले मोतीहार. दिव्याला पाहून नमस्कार. दिवा लावला देवापाशी, उजेड पडला तुळशी पाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. अभिनंदन. सर थँक्यू. बरं, त्या दिवशी झालं की? त्या दिवशी नाही, ते त्या दिवशी काय ना की आपल्या कॉलेजची एक परंपरा आहे. GS म्हणून निवडून आल्यानंतर त्या विद्यार्थ्याचं किंवा विद्यार्थिनीचं प्रिन्सिपाल स्वतः बोलवून कौतुक करतात. म्हणून तुला इथे बोलवलेलं आहे, तुझं कौतुक करायला, तुझं अभिनंदन करायला. थँक्यू सर. काय ना की आता तुझ्यावरची जबाबदारी वाढणार आहे आणि ती तुला पार पाडावीच लागणार आहे. असं की मुलांचा खूप विश्वास आहे तुझ्यावरती, जो तू तुझ्या कामातनं मिळवलेला आहेस. त्यामुळे ही जबाबदारी तुला पार पाडावीच लागणार आहे. मला एक सांग, म्हणजे त्या दृष्टीने तू काही विचार वगैरे केलेला आहेस का? म्हणजे
एक जीएस म्हणून आपल्या कॉलेजमध्ये काही बदल तुला अपेक्षित आहेत का? होय सर, मी विचार केलाय. म्हणजे फार काही बदल घडवण्याची गरज नाही, पण 2-3 गोष्टी आहेत ज्याचा मी विचार केलाय की त्यात बदल घडायला पाहिजे असं मला वाटतंय. बोल. सर, आता लायब्ररी म्हणजे कुठल्या बी शिक्षण संस्थेचा कणा असतो. तर आपल्या कॉलेजमधली काहीच मुलं आहेत जी लायब्ररीचा योग्य वापर करतात, म्हणजे अभ्यास करतात किंवा तिथं जाऊन वाचन करतात. त्याचं प्रमाण वाढलं पाहिजे असं मला वाटतंय. म्हणून आपण काय केलं पाहिजे, विद्यार्थ्यांना लायब्ररीची आवड कशी निर्माण होईल ह्याचा विचार केला पाहिजे. सर, दुसरी गोष्ट म्हणजे आपलं स्पोर्ट्स डिपार्टमेंट तसंच चांगलंच काम करतंय, पण आमच्यासारखं जे गावाकडनं इथे शिकायला आलेत त्या मुलांचं काय होतंय सर, की त्यांना भीती वाटते. म्हणजे त्यांना भाग घ्यायचा असतोय पण भीतीपोटी, नाही तर त्यांच्यात प्रोत्साहन नसतंय किंवा खेळाबद्दलची माहिती नसते म्हणून ते भाग घेत नाही. तर आपण त्या मुलांना खेळाची कशी माहिती देऊ शकतो, योग्य मार्गदर्शन करू शकतो, त्यांना प्रोत्साहन कसं देऊ शकतो त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दररोज कुठल्या ना कुठल्या विषयावरती त्या टीचरकडून अभ्यासाचं निरसन करून घ्यायला वेळ देणं. म्हणजे कसं आहे सर, काय काय मुलं असतात ते ना प्रश्न विचारायला घाबरतात. त्यांची भीती काढली पाहिजे, त्यांना बोलतं करणं बी तितकंच महत्वाचं आहे. दर आठवड्याला आपण वेगवेगळ्या स्पर्धा घेऊ शकतो, व्याख्यान, चर्चासत्र, असं सगळं केल्यानं त्या मुलांमधलं टॅलेंट बी बाहेर येईल आणि त्यांना बी भारी वाटेल. म्हणजे शिक्षणाची आवड कशी निर्माण करायची ह्याच्याकडे आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे, जेणेकरून त्यांच्यात बी प्रगती होईल आणि आपल्या कॉलेजला बी त्याचा फायदा होईल. गुड 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 गुड.